असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. बाबा, चॉकलेटचा बंगला ठीक आहे, पण आपल्या बंगल्याचं काम कधी होणार? होईल ग लवकरच. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. वर्षा, चहा आण ग. हो, आणते. अरे राकेश, काल सुनबाई तिच्या आईला फोनवर सांगत होती कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे म्हणून. कधी जायचं ते मला वेळेवर सांगा बरं का, नाहीतर ऐन वेळी माझी गडबड होऊन जाते रे. काय ग वर्षा, तू बाबांना सांगितलं नाहीस? काय हो? अगं आपण उद्या फिरायला जातोय ते. अरे बापरे, कामाच्या गडबडीत विसरूनच गेली. सॉरी हा बाबा. अरे हरकत नाही रे, पण तुम्ही मुलं म्हणजे ना अगदी तहान लागली की विहीर खणता. बाबा, त्या विहिरीत पाणी मी भरेन. हा, म्हणजेच तुम्हाला पॅकिंगला मदत करेन. चला बाबा, येतो मी. ठीक. अरे सांभाळून जा रे. हो बाबा. बघितलंस, अगं उगीचच काळजी करत होतीस माझी की तुझ्या माघारी माझं कसं होणार, कोण काळजी घेणार माझी. अगं आपला मुलगा किती काळजी घेतो माझी. आणि सुनबाईने तर अगदी तुझ्या पावलावरच पाऊल ठेवले बरं का. चला बाबा, आपण पॅकिंग करूयात. तुमची औषधं घ्या बरं आठवणीने. आणि तुमच्या सकाळच्या गोळ्या घेतल्या होत्या ना? हो बाळा, घेतल्या. ठीक, चला या. बाबा, हा तुमचा औषधांचा डब्बा राहिला. अरे हो. आणि ही तुमची संध्याकाळची गोळी. शांत झोपा आता बाबा, सकाळी लवकर उठायचं आहे ना. मला उठवशील हा, नाहीतर तुम्ही झोपून राहाल. नाही हो बाबा, तुम्ही झोपा शांत. गुड नाईट बाबा. गुड नाईट. अरे बापरे, 9 वाजले. किती वेंधळे आहेत माझा मुलगा आणि सुनबाई. स्वतःही उठले नाहीत आणि मलाही उठवलं नाही. राकेश, राकेश, हे सुनबाई. राकेश, राकेश, हे राकेश, राकेश. प्रिय बाबा, माफ करा, आम्ही असे तुम्हाला न सांगता निघून गेलो. कारण बाबा, आईला जाऊन 3 वर्ष झाली आणि गेल्या 3 वर्षात आम्हाला प्रायव्हसीच मिळाली नाही. वर्षावर आणि माझ्यावर तुमची जबाबदारी आल्यापासून आमचे जणू काही हात बांधल्यासारखे झाले.
आणि रेवाची जबाबदारी आणि त्यात तुमची पण. तुम्हाला एखाद्या लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते हो. आणि खरं सांगू तर वर्षाला जरा ब्रेक हवा आहे या जबाबदारीतून. आणि मलाही. याआधी आपण 3 वेळा बाहेर फिरायला गेलो, पण आम्हाला ना कुठे जाता आलं ना मजा करता आली. म्हणून या वेळेला फक्त आम्हीच जातो. पुन्हा एकदा सॉरी बाबा. येतो लवकरच, तेव्हा बोलू. आणि हो, सरिता ताई येतील, तुमचं जेवणाचं बघतील. औषधं वेळेवर घ्या आणि आराम करा. तुमचा लाडका मुलगा राकेश. शेवटी मी म्हणत होते तेच झालं ना. आपलंच नाणं खोटं निघालं. आज तुझं एक वाक्य पडतंय ग मला. आयुष्यात आपला जोडीदार सोडला तर कुणी नसतं, आपलं कुणी नसतं. आणि तुलाच खूप घाई झालेली ना ग मला सोडून जायची. खूप घाई झालेली तुला. कोण म्हणतं मी सोडून गेले? माझं शरीर गेलं तरी माझं मन तुमच्यासोबत आहेच की कायम. शांत व्हा आता आणि मी काय सांगते ते नीट ऐका. अहो काय आहे? टाळा लावून बाबा कुठे गेले असतील? फोन नाही उचलत आहेत. रेवा, बाबा बाबा तुम्ही इथे काय करताय? अगं तुझ्यासाठी कैरी घ्यायला आलेलो. माझ्या बाळाला कैरी आवडते ना, म्हणून. कसा झाला प्रवास? हे काय वागणं झालं बाबा? टाळा लावून कुठेही निघून जाता, फोन पण उचलत नाही. कुठे शोधायचं आम्ही तुम्हाला? अरे राकेश, कुठे जाणार आहे हा म्हातारा हे घर सोडून? आणि समजा गेलाच तर हे घर, या घराचा दरवाजा आणि त्या दरवाजावरचा टाळा आपली जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पाडतात रे. कोणत्याही अनोळखी आणि बेजबाबदार माणसाला ते अजिबात घरात घेत नाहीत. नक्की म्हणायचंय काय बाबा तुम्हाला? सांगतो. या घरात तुमच्या पाहुणचारामध्ये काहीही कमी पडणार नाही, कारण ती माझी जबाबदारी आहे. आणि माझी जबाबदारी ना मी कधी झटकली ना कधी त्यातून ब्रेक घेतला. या
बाबा, पाहुणचार. हो, पाहुण्यांचा पाहुणचार. बाबा, मी मुलगा आहे तुमचा. मुलगा? अरे मुक्त केलं, मुक्त केलं, मी मुक्त केलं तुला. माझ्या या घराच्या साऱ्या जबाबदारीतून मुक्त केलं, मुक्त केलं. अरे राकेश, तू लहान होतास रे. तुला तुला या हाताला धरून चालायला शिकवलं, तुझे सगळे लाड पुरवले. तुला उत्तम शिक्षण मिळावं, तुला चांगली नोकरी लागावी, तुझ्यासाठी घर घ्यावं, तुझ्यासाठी गाडी घ्यावी, तुझ्यासाठी पैसा साठवावा. एक छान सुंदर मुलगी बघून तुझे लग्न लावून द्यावं. तुझं आयुष्य छान व्हावं म्हणून कधीही घेतला नाही रे ब्रेक आम्ही, मीही आणि तुझ्या आईनेही. मी रिटायर झालो, मी तुझी आई या आयुष्यातून रिटायर झाली. पण अखेरपर्यंत तिने कधीही घेतला नव्हता रे जबाबदारीतून ब्रेक. असो, तुम्ही मुलं खूप काम करता रे, थकत असाल. या, चहा घ्या, हवं ते सामान घ्या, म्हणजे मुक्त झालात तुम्ही, मुक्त झाला. या तुम्ही. पण बाबा, मी म्हटलं होतं ना, बाबा बदललेत. कुठे जातील लेकरं? अहो, भावनांना आवर घाला. लहान नाहीत ते, त्यांना त्यांची चूक उमगलीच पाहिजे. रेवा, बाबा, चल ग, येतो आम्ही. काळजी घ्या रे, काळजी. अहो, शांत व्हा. वाईट मलाही वाटतंय, आई आहे मी, पण त्यांना अद्दल घडायला हवी. कळू दे ना. बाप नावाचा आभाळ डोक्यावरून हटलं की जगण्यासाठी किती धडपडावं लागतं ते. कॉफी. कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की बाबा असे वागतील. आपण कसे वागलो ते पण बघायला पाहिजे ना. अहो, आपण काय चुकीचं वागलो? तुम्हीच म्हणाला होता ना तुम्हाला थोडा ब्रेक हवाय. म्हणजे सर्व चूक माझी येतं. मग माझी चूक आहे का? मी माझी जबाबदारी छानरित्या पार पाडत होती आणि बाबांचीही काळजी घेत होती. म्हणजे मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही असं म्हणायचंय का तुला? मी असं नाही म्हटलं. आहे माझा बाप तो, आहे माझा बाप तो.
तेव्हा हळूच रडतो तो. पाहता क्षणी बाळाला आनंदाश्रू ढाळतो तो. आई पाहते बाळाला मोठ होताना, पण या सर्व गोष्टींना मुकतो तो. माझं बाळ किती लवकर मोठ झालं असं म्हणून समाधान मानतो तो. आहे माझा बाप तो, आहे माझा बाप तो. आई असते जगले कराच हे ऐकून सुखवतो तो. त्याच्या या जगाच मात्र आभाळ बनून राहतो तो. हा दादा बोल. अरे काय बोलतोयस तू? वेड लागले का तुला? तू ताबडतोब इथे ये. काय झालं? तो रवी दादा ना. रवीचं काय आता? माझ्याच्याने होणार नाही आता, बस झालं. नक्की झालंय काय दादा? आई पण दिवसेंदिवस लहान मुलांसारखी वागत चालली आहे. माझ्या बायकोला पण दिवसभर तिलाच बघावं लागतंय, तिचीच काळजी घ्यावी लागते. आता आईला बघायचं की माझ्या मुलांना आणि मला बघायचं तिने? अरे दादा काय बोलतोयस तू? आई आहे ती आपली. अरे तिने लहानाचं मोठं केलंय आपल्याला आणि तू असा वागतोयस तिच्याशी? हो का? तुला जर एवढाच पुळका आलाय ना तर तू सांभाळ ना. अरे रवी, ही काय पद्धत झाली बोलायची? हे बघ, घरातला वयस्कर माणूस आणि लहान मूल सारखंच असतं रे. दोघांची सारखीच काळजी घ्यावी लागते. आणि तुमची आई एकटी पडली रे तुमचे बाबा गेल्यानंतर. तिला तरी कोणाचा आधार आहे तुमच्या दोघांशिवाय? हो भाऊजी, तुम्ही मला नका सांगू हे सगळं. माझ्या बायकोनी बघितलं तुम्ही कसं तुमच्या वडिलांना एकटं सोडून आलात, मग तिचंही मन झालं असंच राहायचं. आणि तुम्ही तुमची प्रायव्हसी एन्जॉय करताय ना, मग आम्हालाही करू द्या की. आणि तुमचे बाबा नाही पडले का एकटे तुमची आई गेल्यावर? मग तेही लहान मुलासारखे वागत असतीलच ना. रवी दादा तोंड सांभाळून बोल. आपण नेहमी खरंच बोलतो. वर्षा, भाऊजी, आपल्याला पण हवा आहे आता जबाबदारीतून ब्रेक. चला येऊ. अरे भाऊजी, ते जोशी काका तुम्हाला कॉल करत होते, तुम्ही फोन उचलला नाहीत म्हणून मला केलेला. म्हणत होते की तुमच्या बाबांना कॉल करताय 2 दिवसापासून, कॉल उचलत नाहीयेत, दरवाजाही उघडत नाहीयेत. काय झालं असेल का माहिती नाही बाबा. रेवा चल. का खोटं बोलला? तू का खोटं सांगितलं मला?
सोड त्याचे कॉलर. मीच सांगितलं होतं त्याला. आणखी किती दिवस मी एकटं राहायचं ग? थोडेच दिवस अजून. एक काम करा, सुनबाईच्या आईला आणि भावाला बोलून घ्या. जे काय घडले त्यांना कळू दे सगळं. बाबा बाबा मला माफ करा. माझं चुकलं बाबा. मी स्वार्थी झालो बाबा. बाबा मला कुठलीही शिक्षा द्या, कुठलीही. हे घ्या, मारा मला, मारा 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 बाबा, पण मला तुमच्यापासून दूर नका करू बाबा. बाबा पाया पडतो, चुकलं माझं बाबा. असं करू नका, मला तुमच्यापासून दूर नका करू. बाबा चुकलं माझं बाबा. बाबा बाबा अगं कुठे चाललीस? बाबा कुठे चालली? आता मी निर्धास्त जायला मोकळी. आता मला तुमची काळजी नाही हो. आपल्या मुलाला ठेच लागली आणि शानपण आलं हो. माझी जबाबदारी संपली. घेते मी आता जबाबदारीतून ब्रेक. चला येते. काळजी घ्या हो. बाबा काय झालं बाबा? काय नाही रे.